नमस्कार बालमित्रांनो. मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमी बोलत असतो. घरात पालक आणि शाळेत गुरुजन मुलांवर सुसंस्कार घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आजच्या जमान्यात काही तरुणांकडून अनेक संस्कारहीन कृती होत असलेल्या आपण पाहतो. मुलांवर लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या जन्मभर लक्षात राहतात. त्याचा थोडासा भाग म्हणून आज आपण संयम याविषयी बालमित्रांशी बोलूया. नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही संयम हा शब्द कधी ऐकला आहे का? बरं, संयम म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहीत आहे का? सर्वांच्या मनात नकारात्मक हालचाल दिसत आहेत. म्हणजे तुम्हा 4वी-5वीतील विद्यार्थ्यांना संयम हा शब्द अजून माहीत नाही. असो, काही हरकत नाही. आपण आज हा शब्द शिकूया, कारण हा शब्द तुमच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर संयम म्हणजे मनावर ताबा. कधीकधी माणसाच्या मनावर त्याचा ताबा राहत नाही. उदाहरणार्थ, तुमच्या समोर आईने एखादा पिकलेला हापूस आंबा अगर ज्यूसचा ग्लास आणून ठेवला आणि तुम्हाला सांगितले की ती बाहेरून जाऊन येईपर्यंत हे खायचे किंवा प्यायचे नाही, तर तुम्ही ते खाण्यापिण्यावाचून राहाल का? जर तुम्ही आई बाहेरून जाऊन येईपर्यंत थांबलात तर तुमच्या मनावर तुमचा संयम आहे, मनावर ताबा आहे, असा त्याचा अर्थ होईल. मनावर ताबा, संयम असणे हे चांगल्या स्वभावाचे लक्षण असते. दुसरे उदाहरण, जर बाबांनी तुम्हाला इथे 2 तास बसून एवढा अभ्यास पूर्ण करायची ताकीद दिली आणि बाहेर मुले खेळत असल्याचा आवाज तुमच्या कानावर आला, तर तुमच्या मनावर संयम राहील का? संयम राखायला फार अवघड जाईल. पण अभ्यासासाठी बाहेरच्या खेळाकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती, सवय जर तुमच्या मनाला असेल तर तुम्ही संयमी आहात असे मानले जाते. अशा संयमी, धैर्यशील मुलाला परीक्षेत उत्तम गुण मिळतात, सर्वांकडून शाबासकी मिळते. मी माझ्या 5वीत शिकणाऱ्या इंग्रजी माध्यम शाळेतल्या नातवाला संयम म्हणजे काय रे असे विचारताच त्याने कंट्रोल ऑन माइंड म्हणजे मनावर ताबा असे उत्तर दिले. म्हणजे त्याला संयम शब्दाचा अर्थ समजला आहे. नंतर त्याच्या मनावर खरोखर संयम आहे की नाही हे तपासण्यासाठी मी त्याला 11 ते 20चे टेबल्स पाढे पाठांतर झाल्यावरच समोरच्या बरणीतले 5 चॉकलेट्स घ्यायचे परवानगी दिली आणि 3 तासानंतर टेबल्स म्हणून घ्यायचे ठरले. 3 तासाहून अधिक वेळ बाहेर घालवून मी घरी आलो. पाहतो तर बरणीतील 4 चॉकलेट्स गायब झाली होती आणि 11 व 12चेच पाढे पाठांतर झाले होते. मनावर संयम नसल्यामुळे महत्त्वाचे अभ्यासाचे काम न करता महत्त्वाचे नसलेले चॉकलेट्स खायचे काम चांगले झाले होते. ज्यांच्या मनावर संयम नसतो ती मुले त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात. लहानपणी संयम ठेवण्याची सवय नसलेली मोठी माणसेही मोठ्या चुका करतात. कधीकधीही संयम नसलेल्या तुमच्या वयाच्या अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हेही घडलेले आपण ऐकतो. अशी मुले पुढे तरुणपणी तुरुंगाची हवा खातात, शिक्षा भोगतात. म्हणून संयम सुटण्यापूर्वी मनाला समजवायचा प्रयत्न करावा. आपल्या हातून चूक होऊन गेल्यानंतर मग विचार करून उपयोग नाही. बालमित्रांनो, तुमच्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली की तुम्हाला राग येतो. राग आला की तुमच्या मनाचा संयम सुटतो. मग तुम्ही आदळआपट करून कशाची तरी तोडफोड करता आणि पुढे मग बाबांकडून मार खाता. हे कशामुळे घडते? तर राग आल्यामुळे. राग येण्यावर संयम, ताबा ठेवला तर पुढचे काही घडत नाही. त्यासाठी बालमित्रांनो, दररोज सकाळी आंघोळीनंतर देवासमोर बसून एखादी छोटीशी प्रार्थना, एखादा मंत्र गुणगुणावा. म्हणजे आपले मन दिवसभर शांत राहते.
आईवडिलांच्या पाया पडावे म्हणजे चिडचिड होत नाही. हे सगळं करून तर बघा, तुमच्या मनात नक्की बदल होईल. महात्मा गांधीजी दररोज प्रातःकाळी देवाची प्रार्थना करत. ते कधीही कोणावर रागावले नाहीत. त्यांच्या हातून कधीही हिंसा घडली नाही. त्यांच्या शांतताप्रिय स्वभावामुळे शत्रूही त्यांना शरण जात होते. म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमच्या मनावरचा संयम कधीही न ढळो. तुमच्या मनाला राग व द्वेष यांनी कधीही न स्पर्श करो. तुम्ही सतत संयमी राहावे, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.